हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत साधी सोपी पौष्टिक अशी मोडाची भाजी कशी बनवायची। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घेतला, एक टोमॅटोही उभा पातळ चिरून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। इथे मोड आलेले मूग आणि मटकी घेतले, त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं। फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घेतले, सोबतच कढीपत्ताही घेतला। आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचे जिरे। जिरे ही छान फुलले गेले, आता त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। कढीपत्ता ही तडतडला, आता त्यामध्ये घालायचा पातळ लांब चिरून घेतलेला कांदा। आता कांदा छान असा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। मीठ घालून कांदा छान परतून घेतला। इथे बघा कांदा सोनेरी भाजला गेलाय, आता त्यामध्ये घालायचा पातळ लांब चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यावर मिनिटभर झाकण ठेवायचं। या पद्धतीने टोमॅटो लगेच सॉफ्ट होतो। या भाजीमध्ये टोमॅटो पूर्ण विरघळून घेतला नाही तरी चालेल। आता फोडणीमध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर ही थोडीशी परतून घ्यायची। आता घालायची थोडीशी हळद। 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी पद्धतीची चटणी घातली। इथे कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। लाल तिखट घातल्यास बाकी मसालेही यामध्ये ॲड करावे लागतील। मसाला थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं थोडंसं पाणी। इथे आले लसूण पेस्टही मी यामध्ये घातलेली नाही, कारण कोल्हापुरी मसाल्यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी घातलेले असतात, त्यामुळे कोणतेही मसाले घालण्याची गरज पडत नाही। इथे बघा मसाल्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ परतून घेतलं। आता याच्यावर मिनिटभर झाकण ठेवायचं आणि याला चांगलं तेल सुटू द्यायचं। इथे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये घालायचे मोड आलेले मूग आणि मटकी। हे मोड छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। मसाला आणि मोड छान असे मिक्स करून घेतले। आता यामध्ये घालायचं थोडंसं पाणी, साधारण अर्धी ते पाऊण वाटी यामध्ये पाणी घालायचं। याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे लो फ्लेमवरती याला छान असं शिजू द्यायचं। 5 ते 7 मिनिटांनी बघा काय मस्त भाजी बनून तयार झालेली आहे। वासही काय मस्त येतोय, भाजीला कलरही काय बघा मस्त आलेला आहे। गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खायला घ्या किंवा मुलांनाही डब्याला देऊ शकता। बनवायलाही एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।